वर्षापूर्वीची ती आपली पृथ्वी किती सुंदर होती ना, जिथे नद्या खळखळत होत्या, वारा गाणी गात होता आणि निसर्गाच्या कुशीत माणूस सुखात नांदत होता. ती होती सुजलाम सुफलाम पृथ्वी. पण पण काळाचे चक्र फिरले, मानवाची हाव वाढली आणि त्याच्या आळसापोटी जन्म झाला एक महाभयंकर राक्षसाचा, ज्याचं नाव आहे प्लास्टिक. आज परिस्थिती काय आहे? नद्या गुदमरल्या आहेत, हवा विषारी झाली आहे आणि आपली धरणी माता हतबल झाली आहे. आणि जर आपण आजच थांबलो नाही तर 2050 साल कसं असेल? विचार करा. जेव्हा ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, झाडं फक्त चित्रात दिसतील आणि पिण्याच्या पाण्यासाठी युद्ध होतील, ते मानवाचं भविष्य भयानक असेल. आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत निसर्गाचा 100 वर्षापूर्वीचा भूतकाळ, प्रदूषित वर्तमान काळ आणि 2050 सालचे थरारक भविष्य. पण थांबा, अजूनही वेळ गेलेली नाही. पृथ्वीची ही हाक ऐकून RRR म्हणजेच रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या त्रिसूत्रीचा वापर करून आपण या संकटावर मात करू शकतो का? चला तर मग पाहूया निसर्गाच्या वेदनेचा आणि मानवाच्या चुकांचा हा प्रवास. सादर करीत आहोत आमची एकांकिका शेवटची हाक पृथ्वीची, शेवटची हाक पृथ्वीची, शेवटची हाक पृथ्वीची. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला, मी आपल्याला आज एक असा भूतकाळाचा प्रवास घडवणार आहे जिथे प्लास्टिक नावाचा प्राणी भविष्यात येईल याचा कुठे थांगपत्ताही नव्हता. चला तर मग, आपण जाऊया जरा एक शतक म्हणजे 100 वर्ष मागे, जेव्हा आपल्या पृथ्वीने तिचे सर्वात सुंदर आणि सात्विक रूप धारण केले होते. जरा डोळे मिटून कल्पना करा, तो काळ जेव्हा पहाटेला सूर्य कोंबड्यांची कुकूडकू ऐकून हळूच डोंगराच्या आडून गेला आणि तेजोमय किरण प्लास्टिकच्या ढिगाऱ्यावर नाही तर गवताच्या ओल्या पाट्यांवर पडली. या किरणांनी पाट्यांवरचे दवांचे थेंब हिरे चमकतात तसे चमकायला लागले. जरा आठवा त्या काळातील माझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या नद्या कशा होत्या. त्यांचं पाणी इतकं नितळ होतं की तळातले दगड अगदी स्पष्ट दिसायचे. तुम्हाला सामान लागल्यावर आरोचं पाणी नाही तर हाताची ओंजळ करून तिच्यात नदीचं पाणी पिऊन घ्यायचे. तेव्हा कुठे पाण्याची बाटली नव्हती की प्लॅस्टिकचं नामोनिशाणही नव्हतं. फक्त माझा शांत, निर्मळ आणि शीतल निसर्गाचा शुद्ध आणि शुद्ध आशीर्वाद. आणि ते झाडांचे साम्राज्य, झाडं केवढी घनदाट, सगळीकडे वर सूर्याची किरण मिळवण्यासाठी झाडं एकमेकाशी भांडायची. वाऱ्याची एक झुळूक आली की पानाचे सळसळ करून त्यांचे वेदन करायचे. त्याच्या या आवाजाने असं वाटायचं की निसर्ग जणू गाणे गातो. आजच्या सिमेंटच्या जंगलात हे ऐकायला मिळते का? सांगा बरे. तेव्हाची जीवनशैली साधी होती पण परिपूर्ण होती. प्रत्येक गोष्ट माझ्यातूनच तयार व्हायची आणि माझ्यातच विलीन व्हायची. लोक बाजारात जायचे तर त्यांच्या हातात नेहमी कापडी पिशवी असायची. जेवायला बसायचे तर केळीच्या पानावर जेवायचे. त्याचा वापर झाल्यावर ते उकिड्यावर टाकायचे किंवा गुरांना टाकायचे. त्याचं खत व्हायचं. त्या खताने जमिनीला पोषण मिळायचं. काहीच वाया जात नव्हतं. माणूस निसर्गाचा स्वार्थी मालक नव्हता तर त्याचा एक अविभाज्य भाग होता. आम्ही घराबाहेर
पक्ष्यांसाठी दाणे तर प्राण्यांसाठी पाणी ठेवायचो. भूतदया ही आमच्या नसानसात होती. यामुळे पृथ्वीवर समतोल साधला जाईल. माणूस हा पृथ्वीला आई माय म्हणायचा आणि माणूस तिचं निष्पाप लेकरू होतं. पण आज काय झाले? माणसाने स्वतःच्या सोयीच्या नावाखाली एका राक्षसाला जन्म दिला आणि त्याचे नाव म्हणजे प्लास्टिक. या राक्षसाने आपल्या निसर्गाची पार वाट लावली, निसर्गाचा समतोल बिघडवला आणि आपल्या पृथ्वीवर प्लास्टिकचं साम्राज्य उभं केलं. हाच आहे तो निष्काळजीपणा. थोड्या वेळाची सोय होते, पण त्याचा दुष्परिणाम मोजता येणार नाही एवढा आहे. कधीही न संपणारा अविनाशी या प्लास्टिकच्या साम्राज्याने आपला निसर्ग पार लुबाडून टाकला. समतोल बिघडवला. याने आपला समुद्र जमीन सगळे जीवनाच्या भस्मासुराच्या जाळ्यात अडकले आहे. पण तुम्हाला खरंच वाटते का की हे साम्राज्य फक्त जमिनीवर आहे किंवा समुद्राच्या पोटात आहे? नाही. या राक्षसाने आभाळ सुद्धा सोडलं नाही. विचार करा, त्या पावसावर पाण्यावरच आपलं आयुष्य अवलंबून आहे. तो पाऊस सुद्धा शुद्ध राहिलेला नाही, दूषित झालाय. कुठे त्या इंडोनेशियामध्ये प्लास्टिक मिसळलेला पाऊस पडलाय म्हणे. या पावसाबरोबर मायक्रो प्लास्टिक पण जमिनीवर येतात तेव्हा किती विषारी असतील याचा विचारही करवत नाही. मी नदी माझे पाणी आता पवित्र राहिले नाही. पावसाचे थेंब येतात, पण त्यासोबत माझे माळेकरी सुद्धा घेऊन येतात. मी या प्लॅस्टिकच्या कणांना कुठे घेऊन जाऊ बरं? शेवटी माझ्या पोटात, समुद्राच्या पोटात याने आपलं साम्राज्य वाढवलं आहे. तुम्हाला वाटतं मी फक्त वाहते नाही, मला खूप सहन करावं लागतं. मला शेवटी माझ्या काठावर कपडे धुवून साबणाने माझं पाणी कडू करतात. तुम्ही खाऊ खातात ना, रॅपर्स, पाण्याच्या बाटल्या माझ्यात फेकतात. अरे देवाचं निर्माल्य सुद्धा तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून माझ्यात फेकता. या सगळ्या कचऱ्यामुळे माझा श्वास गुदमरलेला राहतो. वायू आहे, पृथ्वी माता आहे, सूत्रधार आहे. मी तुम्हाला सांगते प्लास्टिक महाराजांचा सृष्टीचा शाप
पण मी कुठे जात नाही. मला पाण्यात टाकल्यावर मी समुद्राचा राजा बनतो, राजा. मला जमिनीत पुरल्यावर जमिनीत झिरपणाऱ्या पाण्याची म्हणजेच भूजलाची फाशी बनतो, फाशी. तुला माणसाचा आळस हेच माझ्या सत्याच्या गुपित आहे, माझ्या सत्याच्या गुपित. तुला कापडाची पिशवी आवडत नाही, तुला स्टीलची बाटली जड वाटते. तुमच्या ह्याच आळसामुळे माझ्या साम्राज्य पृथ्वीवरची सत्ता वाढतच जाणार, समजलं? तू मला तुझी सोय समजतोस, पण मी तुझ्या भविष्यातील क्रूर नियती आहे, क्रूर नियती. आणि मी तुझ्या पिढ्यानपिढ्यावर राज्य करेल. मी प्लॅस्टिक बाटली. मी जिथे जाते तिथे सगळीकडे माझी सत्ता आहे. लोक प्रत्येक ठिकाणी माझा वापर करतात. माझ्याशिवाय लोकांचं पानही हलत नाही. पण हे विसरू नकोस, मी तुझ्या आयुष्याला खाऊन टाकत आहे, कारण की मी पर्यावरणाची सर्वात मोठी समस्या डोकेदुखी ठरत आहे. मी वायू. एकेकाळी मी जीवनदायी होतो, पण तुमच्या या बेफिकिरीमुळे मी आता जीवघेणा व्हायला लागलो आहे. तुम्ही सोडलेल्या प्रत्येक धुरामुळे माझ्या मूळ रूपात बदल होत आहे. आता मी फक्त तुमच्या अवतीभोवती फिरणारा वायूच नव्हे, तर तुमच्या भविष्याला धोका पोहोचवणारा एक घटक बनलो आहे. तुमच्या बिगर भाड्याचं
जो येतो पण कधीच परत जात नाही. मला श्वास घेता येत नाहीये. माझा गळा दाबल्यासारखं होतंय. माझ्या मातीला आत पाणी प्यायचं असेल तर तिला या प्लास्टिकच्या थरातून वाट काढावी लागते रे. मी तुमच्यासाठी डोंगर दिले, नद्या दिल्या, पण तुम्ही त्याचं काय केलं? तुम्ही फेकलेले विषारी कण ते माझ्या मातीत आणि पाण्यात मिसळले आहेत. तुम्हाला काय वाटलं की फक्त सोय आहे? नाही रे लेकरांनो, नाही. ही माझ्यावर केलेली क्रूरता आहे. तुम्ही मला प्लास्टिकने फाशी देत आहात. मी थकलेल्या लेकरांनो, मला आता सहन होत नाहीये. माझ्या नसातून पाणी नाही तर विष वाहतंय, विष. मला वाचवणं आता त्या वरच्या देवाच्या हातात नाहीये. फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. आज निर्णय घ्या. तुम्हाला ही तुमची 2 मिनिटांची सोय हवी की तुमची तडफडणारी आई? वाचवा रे लेकरांनो, वाचवा. मला वाचवा. काकू, ओ काकू, ह्या कचऱ्याचं करताय काय? काय करताय? अगं, हे प्लास्टिक एवढं वाईट आहे, एवढं खराब आहे. मग याला जाळून टाकते ना. जाळला म्हणजे प्रश्नच मिटला. ना रहेगा बस और ना बजेगी बांसुरी. बरोबर की नाही? ओहो काकू, प्लास्टिक झालं म्हणजे प्रश्न सुटणार नाही, उलट वाढणार आहे. म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे प्लास्टिक झालं की जो काळा धूर निघतो ना, तो काळा धूर साधा सुद्धा धूर नाहीये. तो डायऑक्सिन नावाचं विष आहे. ते थेट आपल्या श्वासावाटे आत जातं. आपण आपल्याला धोका वाढून घेत आहोत. समजलं का? अगं बाई, हो. मग आता हे फेकायचं नाही, मग हे जाळायचं पण नाही. मग या प्लास्टिक कचऱ्याचं करायचं तरी काय? हा, समजलं. एक मोठा खड्डा खणते आणि टाकते त्यात हे गाडून. बरोबर की नाही? त्याने आपल्या धरतीची तरी सुटका होईल. अहो काकू, जमिनीत पुरल्यावर काय होईल माहितीये? हजारो वर्ष प्लास्टिक टिकून राहील. जमिनीतलं पाणी खराब करेल आणि मातीचा तर श्वासात गुदमरून टाकेल. बापरे. तुम्हाला काय वाटले मी दिसायला एवढूसा मायक्रोप्लास्टिक? माझा धोका सर्वात मोठा. माझे शरीर 5 मिलीमीटर पेक्षाही लहान आहे. तुम्ही तुमचे कपडे धुता ना, तेव्हा मी पाण्यात मिसळतो. तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पितात आणि फेकतात ना, तेव्हा तिचे तुकडे होऊन माझे हजारो, लाखो आणि करोडो भाऊ तयार होतात. मी पाण्यात आहे, मी इत्र तत्र सर्वत्र आहे. जसा परमेश्वर जळी स्थळी काष्टी पाशाने भरून उरलाय ना, तसंच माझही आहे. तुम्ही श्वास घेता ना, तेव्हा मी
यकृत, आतडे अशा प्रत्येक अवयवात भर केले आहे. तुमच्या आशेचा जो अंकुर आहे ना ते बाळ जन्माला येण्याआधी आईच्या उदरात म्हणजेच गर्भाशयातही माझा अंश ठेवला आहे. माझ्यामुळे तुमचे आयुष्यमान कमी होईल, पुढच्या पिढ्यांमध्ये रोगराई पसरेल. मी तुमचा अदृश्य पण अंतिम शेवटचा धोका आहे. मग संजना, या प्लास्टिकचं करायचं तरी काय? थांबा काकू, तुम्हाला आठवतोय का आपला सुपर एक सिनेमा RRR? अरे हो, तो RRR. ते फेमस गाणं कोणतं ग? हा, नाचो नाचो. हो, बरोबर ओळखलं काकू. पण आपल्याला कचरा कमी करण्यासाठी दुसरा आधार लागू करावा लागेल. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. बर, पण ते कसं काय? प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशवी वापरा. त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती ग? उपाय सोपे आहे. तुमच्या घरात जे जुने कपडे आहेत ना त्यांच्यापासून मजबूत पिशव्या बनवायच्या आणि त्या वापरायला सांगायच्या. म्हणजे कपड्यांची अडगळही कमी आणि प्लास्टिकला पर्याय पण होईल. अगं, हे सगळं कळलं ग, पण मी एकटी काय करू शकते? एका थेंबाने समुद्र थोडी भरतो. पृथ्वीवर एवढी माणसे आहेत, एकट्याने काय होतं? काकू, जरा विचार करून बघा. एक थेंब महत्वाचं ठरतो, पण जेव्हा हजारो थेंब एकाच वेळी पडायला लागतात तेव्हा समुद्र भरतो. तुम्ही एका मोठ्या बदलाची पहिली देणगी आहात. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या 10 बायकांना सांगा, त्या 10 बायका इतरांना सांगतील. असा थेंबाचा प्रवाह हळूहळू समुद्रात बदलेल. समजतंय का? अगं, हे सगळं खरं आहे, पण आपण तयार रेडीमेड प्लास्टिकवर उपाय करायचा आहे ना. पण जिथून ते तयार होतं त्यावरही काही बंधन हवे की नको? त्याच्यावर पण उपाय शोधायला हवा. हे बघ, नदीचा प्रवास कुठून सुरुवात होते? नदीच्या उगम क्षेत्रातून. अरे वा काकू, तुम्ही बरोबर सुचवलं. जेथून प्लास्टिक तयार होतं त्यावरच उपाय शोधायला हवा. त्यासाठी आपल्याला शासनाची मदत घ्यावी लागेल. आणि मोठा उपाय म्हणजे सरकारने असे नियम लागू केले पाहिजे की ज्या कारखान्यांमध्ये प्लास्टिक तयार होतं त्यांनीच ते प्लास्टिकचे रॅपर्स रिटर्न घेतले पाहिजे. विक्रेते, दुकानदार यांच्याबरोबरच शासनाने सुद्धा कडक नियम लागू करावे. वापरलेले रॅपर्स दुकानदाराने कारखानदारांना परत पाठवावे आणि कारखानदाराने त्याचा पुन्हा वापर करावा, म्हणजे रियूज करावे. अगं हो, म्हणजे कारखानदारी मग जास्त उत्पादन करणं नाही ते प्लास्टिकचं, कारण त्यांना ते परत घ्यावे लागेल ना. बरोबर ना संजना? हो, अगदी बरोबर बोललात काकू. चला तर मग आपण सर्व मिळून RRRच्या नियमाने प्लास्टिकचं अस्तित्वच संपवून टाकूया.
प्लास्टिक केवळ मागणीमुळे जन्मलेला आणि आळसामुळे वाढलेला राजा आहे. आपल्याला डोळे नीट उघडण्याची गरज आहे. 2050 पर्यंत आपल्या पृथ्वी मातेची काय अवस्था होईल? 2050 बापरे. तुम्हाला काय वाटलं? हे नाटक आहे. हे नाटक नाहीये. हे माझं वर्तमान आहे. आज तुमचा कधीही न सुटणारा काळ आहे. तू खूप नशीबवान आहे मित्रा. जगसात आज जे आवाज आहे ना, ती शुद्ध आहे, पट आहे. आम्ही हवा विकत घेतो. नशिबात पाऊस नाही, फक्त ऍसिड आहे. ऍसिड. त्याच्याकडे नद्या नाही, फक्त सांडपाण्याचे नाले गटारी आहेत. हे काय आहे माहित आहे? म्हणायचे झाड म्हणतात. हिरवीगार हिरवेगार त्या सावलीत हवा मिळायचं म्हणे. बसत नाही. बाबा म्हणायचे त्याला पानं असायची, हिरवीगार दिसायची, पण मला फक्त चालण्यासाठी लाकूड येतंय. लाकूड बघा याला. हा माझा आहे. हा संपला माझा खेळ खल्लास. त्या बँकेचे करोडो रुपये आहेत. पण 1 लिटर शुद्ध पाणी घ्यायला आज अंगा लावाव्या लागतात. आम्ही चंद्रावर गेलो पण त्याच्या पायाखालची जमीन गमावून फिरवून बसलो. शेवटची हाक. अरे वाढ बळीसाठी दिली होती, पण तुम्ही सिमेंटची जंगलं उभी केली. स्वतःच्या कबर. आता नका रडू. आता मरा. आज तुम्हाला संपवायला आला आहे. मला एक श्वास हवाय. मला वाचवा. मी स्वप्नात भविष्यातला माणूस बघितला. 2050
अरे माझ्या लेकरांनो, तुमच्यामुळे माझ्या हृदयात आशेचा नवा अंकुर फुटला आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे आणि कष्टांमुळे मी पुन्हा एकदा हिरवीगार होण्याची स्वप्न बघत आहे. मला तुमच्याकडनं फक्त एकच गोष्ट हवी आहे, प्रेम आणि आदर. तुमचा हा छोटासा ट्रिपल आरचा निर्णय मला नवीन जीवन देईल. थांबा, नाश्ता शेवट होतोय. कोण उगा तर नाही? मंडळींनो, तुम्ही आतापर्यंत प्लास्टिकचे युद्ध पाहिले, तुम्ही शांतपणे ऐकले, तुम्ही पृथ्वी मातेच्या दुःखावर रडला, बरोबर ना? पण आता खरे बोला, इथून बाहेर पडल्यावर सर्वात पहिले कोणती गोष्ट करणार? तुम्ही शाळेच्या बाहेर जा, तुम्हाला तहान लागली, सर्वात पहिले कोणती गोष्ट विकत घेणार बरं? प्लास्टिकची पाण्याची बाटली, बरोबर की नाही? मग तुम्ही घरी जा, घरातील कचऱ्याचा ढीग पाहून घेणार. कोण करणार इतका ओला सुका कचरा वेगळा? जाऊ दे असं म्हणून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून फेकून देणार. हे बघा, त्या प्लास्टिक माणसाने मग अशी जे बोललं ना, ते काही खोटं नाहीये. तुमचा आळस आणि ही तुमची यूज अँड थ्रोची वृत्ती आणि मला काय फरक पडतो हा तुमचा विचार, हे त्या प्लास्टिकचा सर्वात मोठा कवच कुंडल आहे. तुम्ही नाटकाला वाजवलेली प्रत्येक टाळी जर तुमच्या श्रुतीत उतरली नाही, तर ते पृथ्वी मातेच्या भळभळणाऱ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखंच असेल. हे बघ, बदल आम्ही कलाकार घडवणार नाही, तर बदल तुम्ही सर्व घडवू शकता. चला, आजपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरायला नाही म्हणा. ओला सुका कचरा वेळीच वेगळा करा. कोणीतरी करेल हे म्हणणं सोडून द्या. तुम्ही सर्व जबाबदार आहात. बदलाचे दूत म्हणा. उठा, जागे व्हा, तुम्हीच ठरवा प्लास्टिकचा राजा जिंकणार की जिंकणार आपली पृथ्वी माता. बोला.